इंडियन फूड हॅबिट्स बदलायला आलेली मॅगी भारतीयांच्या जीवाशी कधी खेळायला लागली हे कोणालाच कळलं नाही. पण या नूडल्सच्या प्रवासात असं काय घडलं की ती अचानक गायब झाली आणि पुन्हा परत आली. 1983 साली भारतात मॅगी आली आणि बघता बघता प्रत्येक घरात पोहोचली. आईच्या डब्याला पर्याय म्हणून, हॉस्टेल आणि बॅचलर लोकांसाठी लाईफलाईन म्हणून मॅगीने स्थान मिळवलं होतं. फक्त 2 मिनिटात तयार हा मंत्र मनात बसवला. झपाट्यानं बदलत चाललेल्या जगात जिथं वेळ महत्वाचा आहे तिथं मॅगीने स्वतःला एक परफेक्ट सोल्युशन म्हणून प्रूव्ह केलं. शहरापासून गावापर्यंत, हॉस्टेलपासून ते डोंगरापर्यंत प्रत्येकाचं मॅगी इझी टू गो फूड बनलं. मार्केटमध्ये बरेच कॉम्पिटिटर होते, बट नो वन वॉज एबल टू बीट मॅगी. पण मग अशी बातमी आली की संपूर्ण भारत हादरला. 2015 मध्ये एक रिपोर्ट बाहेर आला की मॅगीमध्ये लीड आणि मोनोसोडियम ग्लुटामेट म्हणजे MSG आहे, जे आरोग्यासाठी घातक आहे. आणि मग सुरू झाला मॅगीचा सबसे बडा डाऊनफॉल. सरकारने तातडीने मॅगीवर बंदी घातली. लोकांच्या मनात भीती निर्माण झाली. ज्या